आज इथे श्रीराम आणि केशवला तिची आई चिवडा बनवणं शिकवणार आहे। त्यासाठी श्रीराम कांदा कापतोय आणि कढीपत्ता सुद्धा काढत आहे। चालू कर। त्यानंतर गॅस पेटवत आहे आणि त्याला गॅस आता पेटलेला आहे। त्यानंतर तो कढई ठेवलेला आहे। कढई ठेवून तो सर्व सामान जे काही आहे चिवड्यासाठी लागणार ते सर्व साहित्य तो जवळ घेतलेलं आहे। त्यानंतर तो तेल वापरत आहे। तेल पार करता कढईत टाकून तो आता गरम होण्यासाठी थांबलेला आहे। बघा श्रीराम आणि केशव जे काही आपल्याला तेल तापलंय का नाही कशा प्रकारे चेक करत आहेत पाहून घेऊयात। त्यानंतर त्यांनी शेंगदाणे टाकून त्या फिरवत आहेत। त्या केशवही त्याला मदत करत आहे आणि त्याची आईही त्यांना शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे। तर तेल ओढत आहे। ते ओढत असताना सर्व दोघेही भाऊ लांब गेलेले आहेत। त्यानंतर त्यांनी कांदा हे परतून घेत आहे। कांद्यालाही झालं, कढीपत्ता झालं, शेंगदाणे झाले, मक्याचे पोहे झाले, तेल सगळ्याच गोष्टी झालेल्या आहेत। त्यानंतर श्रीराम कांदा, शेंगदाणे, मक्याचे पोहे हे सगळे एकत्र मिक्स करत आहेत। त्याच्यानंतर लास्टला कढीपत्ता हे सुद्धा मिक्स करत आहेत। त्यानंतर ते हे सर्व मिक्सिंग करून एकत्र करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यासाठी परत त्यांनी जे काही हळद, मीठ, तेल हे एकत्र करून हे फिरवत आहेत। हे करत असताना बघा त्यांना खूप आनंद होत आहे आणि त्यांनी मस्ती खात आहेत आणि टेस्ट करत आहेत आणि फिरवत आहेत। श्रीराम आणि केशव हे दोघेही मस्त प्रकारे आज रविवारचं चिवडा करण्याचा शिकण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। बघा त्यांना त्यांच्या आईनं उन्हाळ्यामध्ये घरच्या बाहेर न खेळता घरातल्या घरात त्यांना कशा प्रकारे एक शिक्षण देण्याचा प्रयत्न आणि त्यांचा एक अभ्यासक्रम सुद्धा यातून पूर्ण होत आहे। या उन्हाळ्यामध्ये त्यांना अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जाणार आहे। धन्यवाद।